नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 26 जुलै 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, तुमच्या ज्ञान लालसेपोटी नवीन मित्र जोडाल. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत तुमचे काही मतभेद होतील. तुमची स्थिती काय आहे, तुम्हाला काय म्हणायचे आहे ते तुमच्या जोडीदाराला सांगण्यात अडचणी येऊ शकतात. थोड्या काळासाठी प्रशिक्षण वर्गात आपले नाव नोंदवा. नवे तंत्रज्ञान शिकणे आणि आपले कौशल्य वाढविण्यास त्याचा फायदा होईल. एकांतात वेळ घालवणे उत्तम आहे, परंतु डोक्यात काही चालत असेल तर लोकांपासून दूर राहून तुम्ही अधिक जास्त चिंतित होऊ शकता. म्हणून लोकांपासून दूर राहण्यापेक्षा तुम्ही कुणी अनुभवी व्यक्तीला आपली समस्या सांगा. आरोग्याच्या बाबतीत थोडीशी नाजूक बाब आहे, काळजी घ्या. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती, त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. वृषभ राशी, कामाच्या अधिकतेच्या व्यतिरिक्त आज कार्यक्षेत्रात तुमच्यात ऊर्जा पाहिली जाऊ शकते. आज तुम्ही दिलेल्या कामाला ठरलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण करू शकता. आज तुम्ही आपल्या जीवनसाथीबरोबर वेळ घालवाल, परंतु कुठल्या जुन्या गोष्टी परत समोर येण्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. आज तुम्हाला समजू शकते की धन विनाकारण आणि विचार न करता खर्च करणे किती नुकसान पोहोचवते. जोडीदारासोबत वादावादी होऊ नये यासाठी वादग्रस्त विषय टाळा. एखाद्या आनंदी प्रसन्न सहलीला जाण्याची शक्यता आहे. या सहलीमुळे आपली ऊर्जा आणि आवड पुन्हा टवटवीत होईल. मिथुन राशी, भूतकाळातील कोणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. आध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. आज तुम्ही विना कोणाच्या मदतीने धन कमावण्यात यशस्वी व्हाल. घरातील प्रलंबित कामे आज तुमचा बराच वेळ खातील. तुम्ही आयुष्यात आल्याने तुमचा जोडीदार स्वतःला नशीबवान समजत आहे. या क्षणाचा पूर्ण आनंद घ्या. नवे तंत्रज्ञान शिकून आपले कौशल्य वाढवा. कर्क राशी, जर तुम्ही आपल्या घरातील व्यक्तीकडून काही उधार घेतले असेल तर आज त्यांना ते परत करा. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता, इतकी ऊर्जा आज तुमच्याकडे आहे. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या कठोर बोलण्याने तुमचे मन बेचैन होईल. तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य ठरेल. रिकाम्या वेळात काही पुस्तक वाचू शकता. तथापि तुमच्या कुटुंबातील इतर सदस्य तुमची एकाग्रता भंग करू शकतात. एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण करण्याची शक्यता आहे. वाद संघर्ष टाळा, अन्यथा तुमच्या आजारात भर पडेल. सिंह राशी, घरात काही कार्यक्रम असल्याने आज तुम्हाला खूप धन खर्च करावे लागू शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. एखाद्या मौल्यवान वस्तूप्रमाणे आपले प्रेम ताजे असू द्या. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अनुकूल असेल. आज जितके शक्य असेल तितके लोकांपासून दूर राहा.
लोकांना वेळ देण्यापेक्षा स्वतःला वेळ द्या. आपल्या जीवनसाथीबरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता आणि आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. कन्या राशी, गरजेच्या कामाला वेळ न देणे आणि व्यर्थ कामात वेळ घालवणे आज तुमच्यासाठी घातक सिद्ध होऊ शकते. तुमची उच्च कोटी ऊर्जा आज चांगल्या कामासाठी वापरा. अधिक काही खरेदी करण्यासाठी धावण्यापूर्वी तुमच्याकडे आधीपासून जी गोष्ट आहे ती वापरा. वयोवृद्धाची तब्येत तुमच्या काळजीचे कारण ठरू शकते. तुमच्या शत्रूंना त्यांच्यात कुकर्माचे परिणाम आज भोगावे लागतील. तूळ राशी, इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत, कारण आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे. पराभव, अपयशातून तुम्ही काही धडे घ्याल, अन्यथा तुमच्या चुका तुमच्यावरच उलटतील. धाडसाने उचललेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. होम हवन, कर्मकांडे, शुभ कार्याचे सोहळे घरीच करा. तुमच्या जोडीदारामुळे आज तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल. भूतकाळात घडलेल्या गोष्टीवर विचार करीत बसू नका. आज तुम्हाला भावुकतेने ग्रासले असून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. वृश्चिक राशी, नवीन उपक्रम, उद्योग हा आकर्षक आणि योग्य परतावा मिळण्याबाबत आशादायी असेल. आज तुम्ही आपल्या जीवनसाथीला सरप्राईज देऊ शकता. आपल्या सर्व कामांना सोडून आज तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवू शकता. त्रस्त आणि व्यस्त असे कामाचे वेळापत्रक तुम्हाला शीघ्रकोपी बनवेल. ही गोष्ट ध्यानात घ्या की दुःखाच्या प्रसंगात तुमचे संचित धनच तुमच्या कामी येईल. म्हणून आजच्या दिवशी धन संचय करण्याचा विचार बनवा. तुमच्या विचित्र वागणुकीनंतरही तुमचा जोडीदार तुम्हाला सहकार्य करेल. प्रिय व्यक्तीने दुस्वास केला तरी तुम्ही प्रेमाने वागा. धनु राशी, आज तुमचा प्रतिस्पर्धी तुम्हाला चुकीचे ठरवण्यासाठी सरसावेल. या राशीतील विद्यार्थी-विद्यार्थिनी आज आपल्या किमती वेळेचा दुरुपयोग करू शकता. तुम्ही मोबाईल किंवा टीव्हीवर आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घालवू शकता. तुमच्या कुटुंबियासमवेत तुमचे वाद होतील, पण दिवसाच्या शेवटी तुम्ही सगळेच सांभाळून घ्याल. कामाच्या धबडग्यामध्ये मोठा आराम करा, विश्रांती घ्या आणि रात्रीचे जागरण टाळा. आज तुम्हाला अनेक नवीन आर्थिक योजना सादर केल्या जातील. कोणतेही वचन देण्याआधी सदर योजनेच्या चांगल्या वाईट गोष्टी तपासून पहा. कौटुंबिक बंधन, कर्तव्य विसरू नका. आपल्या जोडीदाराबरोबर बाहेर जाताना आपले वर्तन सुयोग्य असू द्या. मकर राशी, आजचा दिवस जगून घेण्याचा आणि करमणुकीवर अति खर्च करण्याच्या आपल्या स्वभावाचे परीक्षण करा. आपले रोमॅन्टिक विचार जगजाहीर होऊ देऊ नका. तुमच्या योजना आहे तशा राबवण्यासाठी तुमच्या भागीदारांना तुम्हाला पटवून द्यावे लागेल. त्यात खूप अडचणी येतील. आज पूर्ण दिवस तुम्ही रिकामे राहू शकता आणि टीव्हीवर प्रोग्राम पाहू शकता. नातेवाईकामध्ये वादाची ठिणगी पडणे शक्य आहे, परंतु संध्याकाळपर्यंत सर्व काही ठीक होईल. आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी
आणि चांगले दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. कुंभ राशी, आपलं काम आणि प्राथमिकता यावर सारे लक्ष केंद्रित करा. निकटच्या सहकार्यांशी अनेक मतभेद झाल्याने दिवसभर तणावपूर्ण जाईल. गेले बरेच दिवस तुम्हाला शापित असल्यासारखं वाटत असेल तर आज तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटेल. मौज मजा मस्ती आणि करमणुकीचा दिवस. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला भरघोस नफा मिळेल. तुमच्याकडे खूपच कमी सहनशीलता आज असेल, परंतु कठोर बोलणे किंवा असंतुलित बोलणे यामुळे आजूबाजूचे लोक अस्वस्थ होतील. आश्चर्यकारक संदेश तुम्हाला गोड स्वप्न दाखवेल. मीन राशी, आज तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल आणि तुमचे पैसे कमवण्याची ताकद किती आहे याची माहिती तुम्हाला आज मिळेल. आपल्या कुठल्या मित्रांसोबत आज वेळ घालवू शकता, परंतु यावेळी तुम्ही मद्यपान करू नका अथवा वेळ व्यर्थ होईल. तुम्हाला एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा होईल. त्यासाठी तुम्ही धार्मिक स्थळी जाऊन ज्ञानी योगी दैवी व्यक्तीला भेटून त्यांच्या जवळून ज्ञान मिळवाल आणि आशीर्वाद घ्याल. अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुमची मनशांती ढळेल. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना जाणवून द्या आणि तुमचा चांगला वेळ त्यांच्यासोबत व्यतीत करा. त्यांना तक्रार करायला वाव ठेवू नका. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.